फालतू बात मेरे को सहन होती नहीं, झूठ मैं बोलता नहीं। आवाज नहीं निकालना बहन, आपको बहन बोल रहा हूँ मैं, आवाज नहीं निकालना, शांति रखो। मेरी सभा में गोंधल नहीं करना, शांति रखो आप, आपसे मेरा कोई वास्ता नहीं है। पैसे लेके बात करते हो, जितनी बुद्धू बिहार है ना वो ज्यादा मत दिखा। जितने बुद्धू बिहार है ना सब में सोलर नितिन राउत ने लगाया है, पूरे सोलर नितिन राउत ने लगाया है, मैंने लगाया। फक्त मी त्यांना हेच विचारलं की सर तुम्ही म्हणजे विहारासाठी माणसं पाठवणार होते साफसफाईसाठी, तर तुमचे माणसं अजूनपर्यंत आले नाही का बरं? बस त्याच्यावरच ते म्हणजे भडकले आणि ते मला म्हणतात की तुम्हाला शिकवून पळवून पाठवलेलं आहे, तर तुम्ही इथं माझी सभा खराब करायला आलेले आहेत, तर मला तुम्हा लोकांसोबत बोलायचं नाही आहे। ज्यांनी माझी सभा भरवली मी त्याही लोकांच्याच ऐकीन, मी तुमच्या काहून ऐकू? जेव्हा की एक महिला समोर गेली आणि त्यांनी म्हटलं पण की आम्ही नितीन राऊतच्या ऑफिसमध्ये गेलो, तर ते आमच्या म्हणजे जो निवेदन होता त्यांनी स्वीकार नाही केला आणि त्यांनी म्हणजे महिलांसोबत म्हणजे काही चांगला व्यवहार नाही केला। तर त्यांना म्हणते की आपसे मेरे को बात ही नहीं करनी है, आपसे क्यों बात करूँ, हाच मुद्दा होता सर, आणखी काही नाही। त्यांची सभा चालू होती, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या म्हणजे विहाराच्या म्हणजे जो काम आहे त्याचं म्हणजे प्रोजेक्ट वगैरे तयार झालेला आहे, आर्किटेक्ट वगैरे डिझाईन वगैरे तयार चालू आहेत। तर कसं 43 लाखाच्या म्हणजे त्यांनी म्हणजे सँक्शन केलेलं आहे असं त्यांनी सर्वांना सांगितलं। तर सगळे खुश पण झाले, पण मला असं म्हणायचं होतं की ते याच्या अगोदर तिथे आलेले होते आणि त्यांनी पूर्ण विहाराची अवस्था बघितली आहे आणि त्यांनी फक्त एवढंच बोलले होते की ठीक आहे तुम्ही ॲप्लिकेशन द्या, त्याच्यावर मी काम करेन। तर काही महिलांनी त्यांच्याकडे ॲप्लिकेशन वगैरे दिली वाटते। तर जेव्हा ते बाहेर निघाले तर विहारामध्ये कसं पाणी वगैरे साचते आणि तिथं थोडी गंदगी होती, तर ते म्हणाले की मी माझ्याकडून 2-3 दिवसांनी 2-3 माणसं पाठवतो आणि हा विहाराचा परिसर साफसूफ करून देतो।